जय शिवराय मित्रांनो, शुभ सकाळ. आणि पुन्हा एकदा स्वागत तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. आणि अगदी माझ्या मागं सनराईज झाला आहे आणि मागे दिसतोय तो किल्ले ढाकगड. आणि आज आपला प्रवास त्याच दिशेने असणार आहे. अर्थातच ढाकबैरीच्या खाली असलेला सुळका म्हणजेच कळकराय सुळका, तिथे आपण क्लाइम्बिंग आणि रॅपलिंग करणार आहे. तर तिथपर्यंत तरी ट्रेकिंग आहे. अर्धा ट्रेकिंग एक उत्कृष्ट ट्रेकिंग म्हणता येईल, कारण की जवळपास 4-1 किलोमीटरची ट्रेकिंग आहे आणि तीच मजा आहे खरं ट्रेकिंगची. आणि त्यानंतर सुळका चढायचा आहे. सो आजचा व्हिडिओ पण थोडासा ॲडव्हेंचरस राहणार आहे. तेल वेल्यानंतर आपली दुसरी रॅपलिंग आहे, ते पण एका महिन्यामध्ये. तर चला सुरू करूया आजच्या नवीन व्हिडिओला. बघत राहा. सह्याद्रीत असणारा हा ढाकबैरी किल्ला महाराष्ट्र राज्यातील पुणे व रायगड या सीमेवर असलेला ढाकबैरी ट्रेक हा महाराष्ट्राचा एक अवघड ट्रेक असा मानला जातो. ढाकबैरी हे नाव ढाकगड आणि बैरी म्हणजे भैरवनाथ याच्यावरतून पडलेलं आहे. साखळदोरीच्या मदतीने तुम्हाला खाली उतरून 90 अंशाच्या कड्यावरती चढावं लागतं. आणि आज आपण एक्सप्लोअर करणार आहे ढाकबैरी लेणी आणि त्या बाजूला असलेला कळकराय सुळका. तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तर 30% कंप्लीट झाला आहे. या पठारावर तुम्ही आल्यानंतर साधारणतः अंदाजाने तुम्हाला तर 30% ट्रेक कंप्लीट झाला आहे. तर आता जाताना तर काही वाट नाही लागणार. येताना जे आता आपण उतरणार आहे तिथून चढायला वाट लागते, कारण इतकं डेंजर आहे आणि अगदी झाडांमध्ये असल्यामुळे तिथं श्वास पण थोडासा कोंडतो. सो त्या पॅचला चालू आहे आता आपण, पण आता उतरणार आहे त्यामुळे काही वाटणार नाही. चला. आता हा एक कळकराय सुळका आणि अगदी त्याच्यावरतीच तर हा आहे ढाकगड. आणि तिथं जाण्यासाठी मार्ग आहे हा असा जाऊन इकडे. सो किल्ल्याकडं आता आपल्याला लेफ्टला जायचं आहे इथे. आणि थोड्याच वेळात आपण तो खाली मॅप आहे तिथं पोचतो आहे. आणि इथनं एक रोड भीमाशंकरकडे राहतो, एक रोड ढाक गावाकडे राहतो आणि एक ढाक किल्ल्याकडे. सो असं एक मेन स्पॉट आहे, कारण जुन्या काळात ही एक घाटवाट होती. जसं की आपण राजमाचीवरती सुद्धा बघितलं की या जुन्या वाटा आहेत. अर्थात जिथून जुन्या काळात व्यवहार केले जायचे. तर त्यामुळे ढाकगडसुद्धा राजमाची इतका महत्त्वाचा किल्ला आहे, कारण इकडनं आपण बघितलं तर वाट डायरेक्ट मावळ प्रांतामध्ये जोडली जाते कोकणच्या बाजूने. सो चला तसा हा जंगल ट्रेक जाऊन पोचा त्या मॅपपाशी तुम्हाला. सो आता आपण जो चौक म्हणता येईल तिथे आलो आहे आणि इथे हा मॅप आहे. तर मॅपानुसार आता आपण इथे तर हा कळकराय सुळका इथे आपल्याला जायचं आहे. आणि जो मागच्या वेळेस आपण किल्ल्यावरती गेलो होतो तो हा रूट आहे. आणि लेण्यांकडे सरळ इथनं जाता येतं, म्हणजे इथे गेल्यानंतर तुम्हाला तिन्ही वाटा दिसेल. तर आता आपण इथे सो आपल्याला सरळ जायचं आहे आणि हा रोड इकडे. तर आता जवळपास 15-1 मिनटाचं अंतर राहिलेलं आहे. त्यानंतर आपण सुळक्याच्या अगदी बेसला जाऊ. सो काहीसा असा रोड आहे. आणि इथली घटना तर तुम्हाला माहिती असेल जी घडली होती, ते म्हणजे एक माणूस आला होता आणि त्याला दम लागल्यामुळे तो इथे बसला आणि त्यानंतर त्याला इथेच हार्ट अटॅक येऊन त्याचा मृत्यू झाला. सो काहीशी अशी स्टोरी इथली. आणि ट्रेक जवळपास सकाळ असल्यामुळे आत्तापर्यंत सोपा गेला आहे, मात्र चढताना दमछाक होऊ शकते. आपला ढाकबैरी जवळपास 8-1 वेळा झाला आहे. त्यामुळं रूट जरी माहिती असला पण काय आलं एवढ्या 1 महिन्यात 2 महिन्यामध्ये की सलग ट्रेक असल्यामुळे इतकी काय दमछाक होत नाही आपली. नाहीतर आपण रतनगडला निघालो होतो ते पण डायरेक्ट 3 महिन्याच्या गॅपनंतर. त्यामुळे तिथं आपल्याला बेकार दम लागला होता, जवळपास चक्कर पण येत होती. सो तसं काही नाही. हा 3 किलोमीटरचा ट्रेक आहे, रतनगड याच्यापेक्षा डबल आहे. तर आता भेटू थेट किल्ल्याच्या सुळक्याच्या पायथ्याशी. तर जवळपास 1 तासाच्या ट्रेकनंतर आपण येऊन पोचलो इथे. हा रोड जातो ढाकलेणीकडे आणि
हा जातो सुळक्याकडे आणि इकडनं जो जातो तो जातो गडाकडं आणि इथनं आपण इकडं आलो आहे. सो मला वाटते का पहिलं आता टीमवरती आहे कुठे जायचं. शक्यतो लेण्यांकडे पहिलं जाईन आणि त्यानंतर वरती चढायला सुरुवात करेन. तर चला तर पुढलं बघू. आता आपण त्या जागे इथे आपल्याला श्रीमान दादा भेटला होता आणि हा काहीसा जंगल पॅच आहे. इथनं सुद्धा खालनं एक रोड येतो आणि आता काही घसरडं नाही इतकं, नाहीतर जर तुम्ही पावसाळ्यानंतर येत असाल तर इथं घसरडं असतं. सो आपल्याला इथनं आता वरती जायचं आहे. सो आता वरती चला आणि तो वरती किल्ल्याचा काही भाग आहे जिथे आपण उभे राहिलो होतो एकदा. तर आता तिथनं चढायचं आहे. सो आता वाटचाल चालली आहे ती वरती जाण्याची. आपलं काय हार्नेस भेटलं नाही कारण लेट आलं पण नाही, पण तरी आपला इथला अनुभव आहे तो काय कामाचा येणार मग. आणि इथं आता तार संपती, इतक्या जागेत काही तार नाही. आणि सगळ्यात खत्री म्हणजे ही माकडं, यांच्यापासून सावध राहा. पण इथं सध्याच्या कंडिशनला माकडांपेक्षा माणसाची संख्या जास्त आहे, त्यामुळे कोणावर काही त्यांनी मारलं बिरलं नाही अजून. तर दर ट्रेकप्रमाणे आपल्याला इथे कुत्रा गावलेला आहे, म्हणजे आपला मित्र. लॉयल्टी काय असते ते यांच्याकडून समजून घ्या.
बसलाय. सो आता आपण जातोय वरती. इथून काढायचं, यात घालायचं आणि गवती. ओके. हा बॅच कंप्लीट झाला आहे आणि त्यानंतर पोलीस स्टेशन तिथे आहे. तिकडं नाही का? लेट आहे पण थेट आहे. सो आता आपण या जागेवरती आहे. इथनं करेक्ट समोर डागबिरीला जे काय माणसं चढतं ते दिसतं ते, आणि हा डाकगड. सो सर्वात अवघड पॅच मानला होता तो इथे आहे आणि बाकीचे टीम मेंबर इकडे आहेत. आणि या बाजूने रॅपलिंग चालू आहे आणि आपले ड्रोनच्या रे फिरतात ते. हा दिसतोय तो खांडी परिसर आहे पूर्ण इकडे वरती, आणि त्याच्या खाली आहे कर्जत. दादा सुनील तिकडे आहो ना आता. ऑरेंज रो पकडायचं, व्हाईट नाही. ऑरेंज का? हो, बिलेट टाईट आहे. इकडे इकडे गुड काही मागे. पुढं स्टार्ट करू. काय टावर आहे. सो फायनली आपण खूप वेळेच्या प्रतीक्षेनंतर येऊन पोचलोय कळकराय सुळक्याच्या अगदी सर्वोत्तम भागावरती. आणि इथनं काहीसा हा ढाकगड दिसतोय, आता तर लिंगाण्यासारखा दिसतोय. आणि हा इकडला खांडीसा परिसर आणि हा रायगड परिसर.
हां तर इथनं दिसत असेल तर डागबेरी केव्सचे माणसंसुद्धा चढताना दिसतात ते. आणि बाकी जवळपास 1.5 तास लागला वरपर्यंत यायला. मात्र थोडंसं ॲडव्हेंचरच होतं, पण आपण आधी केलं होतं त्यामुळे इतकं काय वाटलं नाही. तर आता रॅपलिंग करायची आहे. माझं असं आहे का चढताना काय वाटत नाही, पण रॅपलिंग करताना थोडीशी फाटते, पण ॲडजस्ट करायला लागेल. सो काहीसं असं दृश्य आहे. अजून काही सिनेमॅटिक शॉट जर भेटले तर ते पण दाखवतो. चला. तर अशा प्रकारे आपण इथे व्हिडिओ थांबवतो आहे. टीम अर्धी पुढे गेली आहे, अर्धी मागं आहे. तर व्हिडिओ एकदम म्हणजे आजचा दिवस भारी गेला. रॅपलिंगचा आपली दुसरी वेळ होती, त्यामुळं रॅपलिंगला क्लाइम्बिंगला तर आपल्याला काय वाटत नाही, पण रॅपलिंगला सुद्धा यावेळेस भीती नाही वाटली. सो मजा आली. काहीसं अजून ॲडव्हेंचरस लाईफमध्ये आले. आणि अशा प्रकारे आपण व्हिडिओ थांबवतो आहे. पुन्हा एकदा भेटू. शक्यतो पुढला व्हिडिओ आपला कलवंतीदुर्ग असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ट्रेकर सँडी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स अ लॉट. पुन्हा एकदा भेटू. बाय.